मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. अचानक प्रियाच्या म्हणजेच बबलीच्या 3 बहिणींची एंट्री झाल्यामुळे अर्जुनला तर आता हे पक्क झालेलं आहे की या सायलीच्या बहिणी असू शकत नाहीत, ही सायलीची फॅमिली असू शकत नाही. त्यामुळे अर्जुनने सायली आणि मैनावतीचे DNA सॅम्पल्स कलेक्ट केलेले असतात. तो लगेच चैतन्याला फोन लावतो आणि म्हणतो की माझ्याकडे दोघींचे DNA सॅम्पल्स रेडी आहेत, तू येऊन घरून घेऊन जा. तर इकडे सगळे सुभेदार फराळ करत असतात. तोपर्यंतच 3 मुली दारामध्ये येऊन थांबतात आणि बबली बबली कुठे आहे आमची बबली अशा हाका मारायला सुरू करतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, कोण आहे तुम्ही? तेव्हा मैनाताई म्हणतात, अहो ताई, या माझ्या 3 लेकी आहेत, मीना, टीना आणि रीना. हे ऐकल्यानंतर अर्जुनला पण खूप मोठा धक्का बसतो, कारण त्या 3 मुली खूप वेगळ्या दिसत असतात. त्यांच्यात आणि सायलीमध्ये काही साम्य नसतं. त्या तिघी म्हणतात, कुठे आहे आमची बबली? बबलीताई म्हणून त्यांना वाटतं की प्रियाच बबली आहे. खरं तर तेच खरं आहे, पण तरीही त्यांना वाटतं की प्रिया हीच बबली आहे. त्यामुळे त्या सायलीकडे न जाता प्रियाकडे जातात आणि बबली बबली म्हणून हाका मारायला सुरू करतात. अशी कशी तू हरवलीस ग? कशी झालीस आता? केवढे मोठे श्रीमंताच्या घरी आलीस? तुझं तर नशीब बदललं, असं वगैरे ह्या गोष्टी प्रियाला सगळ्या म्हणू लागतात. प्रिया मनातल्या मनात म्हणते, या माझ्या बहिणी आहेत, कसल्या आहेत ह्या? आता यांना सायलीच्या मातीत झोपायला पाहिजे असा विचार करून प्रिया म्हणते, 1 मिनिट, मी तुमची बबली नाहीये, म्हणजेच मी तुमची बहीण नाहीये, तुमची बहीण ती आहे तिकडे सायली. तेव्हा त्या तिघीही सायलीकडे जातात आणि म्हणतात, अगं बबली, तू अशी आहेस, कशी झालीस, किती छान दिसतेस, तुझं हे सोन्याचं मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, हे सगळं सोन्याचं आहे, असे सगळे प्रश्न विचारून सायलीला भांबावून सोडतात. ते बघून घरच्यांना तर आश्चर्य वाटतंच, पण अर्जुनचा डाऊट आणखीन पक्का होतं की या सायलीच्या बहिणी असू शकणार नाहीत, कारण सायली आणि त्यांच्यामध्ये एकही सारखा गुण नाहीये, एकही सारखी सवय नाहीये. तेवढ्यात चैतन्य तिथे येतो. चैतन्याला बघून अर्जुन म्हणतो, 1 मिनिट चैतन्य, मी आलोच. असं म्हणून अर्जुन त्याच्या रूममध्ये जाऊन ते DNA सॅम्पल्स घेऊन येतो. ते दोघेही घराबाहेर येतात आणि अर्जुन चैतन्याला म्हणतो, हे बघ, हा आहे सायलीचा केस आणि हा मैनावतीचा. मला 100% खात्री आहे की हे लोखंडे कपल्स सायलीचे आई वडील नाही आहेत, ही सायलीची फॅमिली असू शकत नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो ना, मीही आतमध्ये बघितलं, त्या 3 मुली आणि सायली बहिणी यांच्यामध्ये काहीच साम्य दिसत नाहीये. मी DNA टेस्ट अरेंज केलेली आहे, आपल्याला लवकरात लवकर रिपोर्ट मिळतील. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला आजच्या आज रिपोर्ट पाहिजेत. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, करतो मी, काय होते बघतो मी आणि सांगतो तुला. असं म्हणून चैतन्य ते DNA सॅम्पल्स घेऊन तिथून निघून जातो. आता खरं इंटरेस्टिंग उद्या आहे. उद्या DNA रिपोर्ट्स येणार आहेत आणि यावरून हे सिद्ध होईल की लोखंडे कपल्स हे सायलीचे आई बाबा नाही आहेत. हे आपल्याला तर माहिती आहे, पण आता अर्जुन सायलीला त्या गोष्टी कधी माहिती होतील यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.